पुढची बातमी आहे रत्नागिरीमधून। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल दिवसभर आणि रात्रभर चांगला पाऊस झालाय। सध्या रत्नागिरीमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे। दरम्यान काल झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। पाहूयात। विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल दिवसभर रात्रभर चांगला पाऊस झालेला आहे। एका अर्थानं ज्या पावसाची वरुणराजाची प्रतीक्षा होती तो पाऊस पुन्हा एकदा सुरू झाला असं आपण नक्की म्हणू शकतो। साधारणपणे काल दिवसभर रात्री जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये चांगल्या पद्धतीनं सरींवरती पाऊस झाला। अर्थात याचा जनजीवनावरती कोणताही परिणाम तसं म्हटलं तर झालेला नाही आहे, कारण की पाऊस काही वेळ विश्रांती घ्यायचा, त्यानंतर जोरदार कधी हलक्या तर कधी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत होत्या। अर्थातच याचा फायदा हा शेतीला होणार आहे। याचं कारण म्हणजे पाऊस नसल्यामुळे जून महिन्यामध्ये साधारणपणे ज्या शेतीचं जे वेळापत्रक असतं ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे आणि आत्ताच्या घडीला पावसाची गरज ही शेतीला तर आहेच, पण त्याच वेळेला पाण्याचं दुर्भिक्ष्य देखील मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतं आणि त्यामुळं पावसाची गरज आहे। आत्ताचं जर आपण वातावरण बघितलं तर किमान कोकणात आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं वातावरण पावसासाठी पूरक आहे हे कळू शकतं। आत्ताच्या घडीला काही वेळ पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी सध्याचं हे वातावरण पाऊस कोणत्याही क्षणी बरसेल असंच आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।